Every fiber tells a story, from the soil where cotton breathes to the textiles that touch the world. Zydex, a science-driven sustainable innovation company, has been revolutionizing two critical worlds, agriculture and textiles. With breakthrough polymer technology and regenerative solutions, Zydex aims to create a future where cotton is grown responsibly and processed sustainably. From nurturing soil health with Zytonic technology to enabling eco-smart textile processing, Zydex is redefining sustainability across the cotton value chain. Zytonic revives soil biology, enhances nutrient uptake, boosts root health, and enables residue-free regenerative cotton production. Across cotton regions, Zytonic farmers are experiencing stronger crops, residue-free growth, and improved incomes. In collaboration with Citi under the CRDA initiative, Zydex is enabling scaled, verified regenerative cotton adoption with measurable soil health and carbon outcomes. With sustainable textile chemistry and water-stable binders, Zydex is helping mills reduce water, energy, and effluent load, making cotton processing planet positive. From farm to fabric, Zydex is building a transparent, traceable cotton ecosystem where sustainability isn't claimed, it's proven. Healthy soil, sustainable cotton, responsible fashion, Zydex remains committed to transforming cotton into a regenerative, residue-free, fully traceable journey. Zydex, science for sustainability, from earth to fiber. Zydex Industries, shaping a sustainable cotton future, regenerative, traceable, and responsible. नमस्कार शेतकरी बांधवांनो, विदर्भासाठी, महाराष्ट्र राज्यातील कित्येक जिल्ह्यांसाठी आणि भारतातील कित्येक राज्यांसाठी कपाशी हे पीक खूप महत्त्वाचं आहे. कपाशी या पिकाला आपण पांढरं सोनं म्हणजे व्हाईट गोल्ड म्हणून सगळ्यांनी घोषित केलंय. परंतु आपण जर बघितलं, भारताच्या स्तरावर आणि जागतिक स्तरावर जे टेक्सटाईल इंडस्ट्री आहे ते बऱ्याच समस्यांना सामोरं जाते. त्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे आज कपाशीची असलेली गुणवत्ता, त्याची क्वालिटी, त्याचे क्वालिटी पॅरामीटर्स, या गोष्टीवर आपल्याला कुठेतरी एक मोठे चॅलेंजेस पाहायला भेटते. परंतु या गोष्टीचा जर आपण ग्राउंड लेवलला म्हणजे शेतकऱ्यांच्या लेवलला जर विचार केला तर आज शेतकरी कपाशी संदर्भात खूप काही गोष्टींना सामोरे जातोय. ज्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आज परिस्थिती अशी आली की त्याची जी जमीन आहे ते कुठेतरी कमकुवत झाली आहे, त्याची जी सुपीकता आहे ते कुठेतरी कमी झाली आहे. सोबतच रासायनिक खतांच्या किमती एवढ्या जास्त वाढल्यात की अधिक रासायनिक खत टाकून सुद्धा त्याला अपेक्षित तेवढं उत्पन्न आज भेटत नाहीये. आणि जर आपण बघितलं तर एवढा कीटकनाशक, बुरशीनाशक आणि रासायनिक खतामध्ये खर्च करून सुद्धा त्याला दरवर्षीप्रमाणे उत्पादनामध्ये वाढ भेटत नाहीये. उत्पादनामध्ये वाढ सोबतच जे क्वालिटी पॅरामीटर्स आपल्याला पाहिजे, जे स्टॅपर लेंथ पाहिजे, जे क्लीनलीनेस आपल्याला पाहिजे, त्या गोष्टी तो त्याच्या लेवलला करत नाहीये. याच्यासाठी मुख्य कारण म्हणजे असं की उत्पादनात घट आणि सोबतच जो बाजार भाव आहे तो त्याला आज मिळत नाहीये किंवा ही त्याच्या आजची पण गोष्ट नाहीये. मग अशा वेळेस झायडेक्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आपण एक विशिष्ट तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोत, ज्याच्यामध्ये शेतकरी आज ज्या समस्यांना सामोरं जातोय त्याला एक शाश्वत कपाशीचं उत्पादन कसं देता येईल यासाठी आपण काम करतो. याच्यामध्ये झायटोनिक तंत्रज्ञान हे मुख्यतः त्याच्या जमिनीवर काम करते. आपण शेणखताच्या मूल्यवृद्धीपासून काम करतो तर त्याची जमीन नरम भुसभुशीत करण्यापर्यंत, त्याच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यापर्यंत, आणि महत्वाचं जे त्याचा रासायनिक खत आहे याच्यामध्ये आपण डायरेक्ट सुरुवातीच्या कालावधीपासून त्याच्या खर्चामध्ये आपण कपात करतो. रासायनिक खताच्या वापरामध्ये कमी करून सुद्धा त्याच्या उत्पादनामध्ये वाढीची शाश्वती आपण शेतकऱ्यांना देतो. सोबतच जे कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे, याचा जो आपण वापर करतो त्याच्यामध्ये कित्येक शेतकऱ्यांच्या फवारणीच्या अंतरामध्ये आणि फवारणीच्या संख्येमध्ये आपण त्याच्यामध्ये कपात केलेली आपल्याला इथे दिसून येते. तर आता आपण जर बघितलं तर कित्येक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून असे, ज्याच्यामध्ये CTCRD असतील, ज्याच्यामध्ये वेल्सपन असतील, यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोय आणि शेतकऱ्यांच्या जो टोटल जो खर्च आहे त्याच्यामध्ये आपण कपात केली, सोबतच त्याच्या उत्पन्नामध्ये आपण वाढ केली. तर कित्येक शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि त्याच्या उत्पन्नामध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण जे आहे ते वाढ करताना आपल्याला दिसते. तर शेतकरी बांधवांनो, बघूया आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आपल्या झायटोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कसा फायदा झाला आणि एक चांगल्या प्रतीचा कॉटन
चांगला क्वालिटी पॅरामीटरचा कॉटन, ज्याची स्टॅपर लेंथ चांगली आहे, क्लीननेस चांगली आहे आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी जो योग्य कापूस आहे तो आपण कसा प्रोव्हाइड करतो ते आपण शेतकऱ्यांच्या मनोगताच्या माध्यमातून बघूया. धन्यवाद. ते 2 प्लॉट आहे माझे, अर्धा झायटॉनिकचा आहे, अर्धा रासायनिकचा आहे. तर त्याच्यामध्ये झायटॉनिक जिथे वापरलं त्याच्यामध्ये जवळपास मला 1.5चा फरक आढळला. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. त्याच्यात खर्च जास्त उत्पन्न कमी अशी घट झालेली आहे. त्याच्यामुळे झायटॉनिकच नेहमी वापरावं अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. तर सुरुवातीला मी झायटॉनिक पद्धतीमध्ये गोधन घेऊन शेणखतावर प्रोसेस करून ते 40 दिवसाच्या अगोदर प्रोसेस सुरू केली आणि लागवडीच्या वेळेस ते शेतामध्ये टाकण्यात आलं. त्याच्यानंतर लागवडीत बियाणे उगवण शक्ती चांगली झाली. म्हणजे जवळपास 90% 95% उगवण क्षमता झाली. आणि त्याच्यानंतर खत जे आहे त्या खतामध्ये आमचे 40 ते 45% खत कमी लागलं. आणि नंतर फवारणीमध्ये नीम आणि झायटॉनिक सुरक्षा घेऊन आम्ही ते वापरल्यामुळं आमचा जवळपास 45 ते 50% फायदा झाला. फवारणीच्या संख्या कमी लागल्या आणि औषधी पण कमी लागल्या. तर हे सगळं त्या झायटॉनिक, नीम आणि सुरक्षा याच्यामुळं आजपर्यंत झाडाची क्वालिटी ही चांगली आहे. आणि पात्या फुलांची बोंडाची अवस्था पाहता आम्हाला कमीत कमी असे वाटते की 20 ते 22% उत्पन्नामध्ये वाढ येईल. नमस्कार, मी झायटॉनिक त्या कंपनीत गोधन वापरलं होतं आणि ते गोधन शेणखतावर प्रक्रिया करून ते भुसभुशीत झाला आणि ते जमिनीवर टाकलेलं होतं. त्यानंतर हे बाकी नर्सरी किट वापरली, ते पिकामध्ये टाकल्यानंतर त्याच्यातही थोडा फरक आला त्या शेतीमध्ये. त्यानंतर सुरक्षा आणि नीम ऑइल मारलं, त्यानं पात्या फुला भरावून आले. मागे प्लॉट डिस्टन्स आहे तो बघून घ्यावा. आजच्या तारखेमध्ये एवढा हिरवागार आहे का 50-40 पात्या एका झाडाला, आणि उत्पन्नात फरक पडणार पक्की गोष्ट. 15%-20% अडचण नाही त्याच्यामध्ये.